जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही। ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या हालचाली काही राशींसाठी मोठे यशाचे संकेत देत आहेत, तर काही राशींना एक महत्त्वाचा इशारा देखील या काळामध्ये मिळू शकतो। धन, करिअर, व्यवसाय, कुटुंब, शिक्षण आणि भाग्याच्या बाबतीत आज कोणत्या राशीवर विशेष कृपा राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते। कारण आजच्या राशी भविष्यात अशी एक रास देखील आहे की ज्यांच्या आयुष्यात आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। तसेच काही राशींनी एक महत्त्वाची गोष्ट देखील दुर्लक्षित करू नये, अन्यथा चांगली संधी तुमच्या हातातून जाऊ शकते। त्यामुळेच हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। आणि चला तर मग सुरू करूया सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस काय विशेष संदेश घेऊन आला आहे। तर मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास आणि कृतिशीलता वाढवणारा ठरू शकतो। एखाद्या महत्त्वाच्या कामात अनुकूल प्रगती झाल्यामुळे मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। व्यावसायिक क्षेत्रात आपल्या तत्परतेची आणि नेतृत्व गुणाची दखल घेतली जाण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे। आर्थिक व्यवहारामध्ये योग्य नियोजन तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकते। कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक राहू शकते आणि करिअर विषयक तयारी, स्पर्धात्मक क्षेत्र किंवा नवीन कौशल्य तुम्हाला आत्मसात करण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळू शकते। या काळामध्ये आज भगवान श्रीरामाचे स्मरण अथवा रामरक्षाचे स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा रक्तवर्ण लाल आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1। वृषभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस स्थिरता आणि समाधान देणार ठरू शकतो। कार्यक्षेत्रात संयम आणि सातत्य यांचा चांगला लाभ मिळण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे। आर्थिक बाबीमध्ये व्यावहारिक विचारसरणी तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकते आणि स्वकीयांसोबत संबंध अधिक मधुर राहू शकतात। विशेष म्हणजे कौशल्य विकास, प्रशिक्षण किंवा शैक्षणिक क्षेत्राशी किंवा शैक्षणिक ध्येयाशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला सर्व बाजूने अनुकूल परिणाम मिळू शकतो। आज माता अन्नपूर्ण देवीचे स्मरण अथवा ओम श्री अन्नपूर्णायै नमः मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पाचू हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6। मिथुन राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस नव्या घडामोडी आणि उपयुक्त संवादांनी समजा ठरू शकतो। आपल्या कल्पना आणि विचारांना योग्य प्रतिसाद मिळाल्यामुळे उत्साह तुमचा वाढू शकतो। आर्थिक बाबीमध्ये समजूतदारपणा घेतलेली भूमिका तुम्हाला सर्व बाजूनी फायदेशीर ठरू शकते आणि विशेष म्हणजे मित्रपरिवारांसोबत आनंददायी वातावरण तुम्हाला अनुभवास या काळामध्ये येऊ शकते। स्पर्धात्मक क्षेत्र, लेखन, संवाद कला किंवा बौद्धिक प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अनुकूल परिणाम मिळताना या काळामध्ये बघायला भेटू शकतो। आज श्री गणेशाचे स्मरण अथवा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिक्कट हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5। कर्क राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस भावनिक समान आणि अनुकूल घडामोडीचीही चाहूल देणारा ठरू शकतो। एखाद्या महत्त्वाच्या विषयात मनासारखी प्रगती झाल्याने आत्मविश्वास तुमचा वाढवू शकतो। आर्थिक व्यवहारामध्ये संतुलित निर्णय आणि संयम लाभकारक ठरू शकतात किंवा लाभदायक ठरू शकतात। घरातील वातावरण तुमची आपुलकी आणि जिव्हाळ्याची या काळामध्ये तुम्हाला अनुभवास येऊ शकतात। अभ्यास, संशोधन किंवा व्यावसायिक पात्रता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सर्व बाजूनी तुम्हाला उत्साहवर्धक दिशा या काळामध्ये मिळू शकते। आज भगवान शिवाचे स्मरण अथवा ओम चंद्रशेखराय नमः मंत्राचे जपस्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा चंदेरी पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 2। सिंह राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या कामामध्ये आपल्या अपेक्षेनुसार हालचाल झाल्यामुळे मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात पुढाकार घेण्याची वृत्ती आणि स्पष्ट विचारसरणी सर्व बाजूनी तुम्हाला लाभदायक ठरू शकते। आर्थिक बाबीमध्ये योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व बाजूनी उपयुक्त ठरण्याचे संकेत या काळामध्ये दिसत आहेत। अपतेष्टान करणं, प्रेरणादायी सहकार्य तुम्हाला सर्व बाजूनी या काळामध्ये मिळताना बघायला भेटू शकतात। नेतृत्व क्षमता, स्पर्धात्मक तयारी किंवा करिअर प्रगतीशी संबंधित उपक्रमांमध्ये तुम्हाला समाधानकारक यशाची चिन्हे या काळामध्ये दिसू शकतात। आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करणे किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा सुवर्ण पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1। कन्या राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस सुयोग्य नियोजन आणि क्षमतेचा लाभ देणारा ठरू शकतो। काही प्रलंबित बाबीमध्ये अपेक्षित स्पष्टता मिळाल्यामुळे पुढील वाटचाल तुमची अधिक सुलभ होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे।
कामकाजामध्ये बारकाईने घेतलेला निर्णय आणि शिस्तबद्ध प्रयत्न फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक विषयांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला सर्व बाजूनी या काळामध्ये उपयुक्त ठरू शकतो. स्वकीयांशी समन्वय आणि विश्वास देखील या काळामध्ये तुमचा सर्व बाजूनी वाढताना बघायला भेटू शकतो. विश्लेषणात्मक अभ्यास, तांत्रिक ज्ञान किंवा कौशल्य आधारित प्रशिक्षणाशी संबंधित प्रयत्नांना सर्व बाजूनी तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद या काळामध्ये मिळताना बघायला भेटू शकतो. आज भगवान श्री विष्णूचे स्मरण अथवा ओम नमो नारायण नाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिकट हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5. तूळ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस समतोल राखत प्रगतीची दिशेने वाटचाल करण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयांमध्ये योग्य मार्गदर्शन किंवा अपेक्षित संधी या काळामध्ये प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यक्षेत्रात आपल्या सौजन्यपूर्ण वागणुकीचा आणि निर्णय क्षमतेचा तुम्हाला सर्व बाजूने सकारात्मक प्रभाव पडू शकतो. आर्थिक बाबीमध्ये विवेकपूर्ण भूमिका तुम्हाला सर्व बाजूने लाभकारक ठरू शकते. नातेसंबंधामध्ये जिव्हाळा आणि विश्वास तुमचा या काळामध्ये अधिक दृढ होऊ शकतो. व्यवस्थापन, सर्जनशील क्षेत्र किंवा व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित प्रयत्नांमध्ये तुम्हाला समाधानकारक प्रगती या काळामध्ये अनुभवास येऊ शकते. आज माता लक्ष्मीचे स्मरण अथवा श्रीसुक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. तुमचा शुभ रंग असणार आहे आजचा गुलाबी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस दृढ निश्चय आणि योग्य संधींचा लाभ देणारा ठरू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित प्रगती झाल्यामुळे मनामध्ये समाधान निर्माण होऊ शकते. कार्यक्षेत्रात आपल्या चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा सकारात्मक परिणाम तुम्हाला सर्व बाजूनी दिसून येण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. आर्थिक व्यवहारामध्ये सावध नियोजन तुम्हाला फायदेशीर ठरू शकते आणि आप्तस्वकीयांकडून चांगला पाठिंबा चांगल्या पद्धतीचा या काळामध्ये मिळू शकतो. विशेष कौशल्य, तांत्रिक ज्ञान किंवा स्पर्धात्मक तयारीशी संबंधित प्रयत्नांना या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे प्रोत्साहन मिळण्याची संकेत या काळामध्ये दिसत आहे. आज भगवान कालभैरवाचे स्मरण अथवा ओम भैरवाय नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद लाल आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 9. धनुराशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस आशादायी घडामोडी आणि नव्या शक्यता घेऊन येऊ शकतो. एखाद्या महत्त्वपूर्ण विषयात सकारात्मक वळण मिळाल्यामुळे मनामध्ये उत्साह निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. व्यावसायिक क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीचा आणि कार्यतत्परतेचा चांगला लाभ तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये नियोजनपूर्वक उचललेली पावले लाभाच्या दिशेने नेऊ शकतात. मित्रपरिवारांकडून प्रेरणादायी तुम्हाला सहकार्य या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. उच्च शिक्षण, मार्गदर्शन, संशोधन किंवा करिअर विस्ताराच्या संबंधित प्रयत्नांना सर्व बाजूनी तुम्हाला अनुकूल परिणाम या काळामध्ये बघायला भेटू शकतो. आज भगवान दत्तात्रयाचे स्मरण अथवा श्री गुरुदेव दत्त नामजप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा सोनेरी पिवळा आणि शुभ अंक असणार आहे 3. मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस जबाबदाऱ्याची यशस्वीपणे व्यवस्थापन करण्यास सर्व बाजूनी सहाय्यक ठरू शकतो. काही महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित परिणाम तुम्हाला या काळामध्ये दिसू लागल्याने मनामध्ये आत्मविश्वास वाढण्याची शक्यता किंवा वाढण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. कार्यक्षेत्रात आपल्या चिकाटीचा आणि व्यवहार ज्ञानाचा सकारात्मक लाभ तुम्हाला सर्व बाजूने मिळू शकतो. आर्थिक विषयांमध्ये विचारपूर्वक आखलेले नियोजन सर्व बाजूनी उपयुक्त ठरू शकते. घरातील व्यक्तीकडून विश्वास आणि सहकार्य तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे प्राप्त होऊ शकते. व्यावसायिक प्रगती, कौशल्यवृद्धी किंवा करिअरच्या संबंधित उपक्रमांमध्ये आशादायक घडामोडी या काळामध्ये घडू शकतात. आज शनिदेवाचे स्मरण अथवा ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचे जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. शुभ रंग असणार आहे तुमचा आजचा धुरकट निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 8. कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नव्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याची संधी देणारा देऊ शकतो. काही महत्त्वाच्या योजनांना योग्य दिशा मिळाल्यामुळे मनामध्ये समाधान निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. काही कार्यक्षेत्रामध्ये आज आपल्याला कल्पक विचाराचा आणि स्वतंत्र निर्णय क्षमतेचा चांगला उपयोग होऊ शकतो. आर्थिक बाबीमध्ये संतुलित भूमिका तुम्हाला सर्व बाजूनी लाभदायक ठरू शकते. स्नेहीजनांसोबत सकारात्मक संवाद तुमची या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं घडू शकतो. तंत्रज्ञान, नवकल्पना, संशोधन किंवा विशेष ज्ञानवृद्धीशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये उत्साहवर्धक परिणाम मिळू शकतो. आज भगवान महादेवाचे स्मरण अथवा ओम नमः शिवाय मंत्राचे जपस्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा निळसर फिरोजी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 4.
मीन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अंतर्ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाचा लाभ देणारा ठरू शकतो. काही अपेक्षित बाबीमध्ये अनुकूल संकेत मिळाल्यामुळे मनातील उत्सुकता तुमची या काळामध्ये वाढू शकते. कार्यक्षेत्रात आपल्या सर्जनशील विचारांचा आणि समजूतदार दृष्टिकोनाचा सकारात्मक परिणाम या काळामध्ये दिसून येऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये तुम्ही संयमपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व बाजूनी उपयुक्त ठरू शकतात. जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे सौहार्दपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. कलात्मक क्षेत्र, उच्च अध्ययन किंवा वैयक्तिक प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रेरणादायी संधी किंवा मार्ग या काळामध्ये प्राप्त होऊ शकतात. आज भगवान श्रीकृष्णाचे स्मरण अथवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा समुद्री हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 7.